नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता नम्रता ईश्वरीला विचारते की अगं अर्णव सरांनी तुला इतकी मोठी ऑफर दिली आणि हे पग तू वेळेवर पोहोचू शकली नाही म्हणून तुला वाचवायला सुद्धा ते आले आणि हे पग ते गुंडांशी सुद्धा लढले तुझ्यासाठी आणि हे सगळं काही तुला एकदम वेगळं आणि स्पेशल नाही का ग वाटत. तेव्हा आता ईश्वरी विचारते की अगं वेगळं म्हणजे काय. त्यावर नम्रता म्हणते की अगं मला असं वाटतं की अर्णव सरांना तुझ्याबद्दल काही. तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते की ताई हे पग तू काही पण बोलतेस, असं काही नाही. द ग्रेट ASR आणि मी आणि हे पग अगं ताई मी तुला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की या असा अर्णव सरांविषयी विचार माझ्या डोक्यात नाही येणार ग. नम्रता म्हणते की अगं तुझ्या डोक्यात हा विचार नाही आला, परंतु अर्णव सरांच्या डोक्यात जर आला असेल तर म्हणजे हे पग ना अगं एकदम ते असे छान वागायला लागलेत असं तुला नाही का वाटत. त्यावर आता ईश्वरी म्हणते की ताई नाही ग, असं बिलकुल नाही. आणि हे पग अर्णव सर कधी केव्हा कसे वागतील हे त्यांना सुद्धा माहिती नसतं आणि हे पग जर त्यांचा मूड असेल तर ते चांगले वागतात आणि जर मूड नसेल तर वाटेल तसं बोलून ते मोकळे होतील. त्यावर आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून नम्रता म्हणते की हे पग ईशू मला तर असेच वाटते. तर ईशू म्हणते की हो तुला वाटते परंतु मला नाही वाटत. आणि तसंही पग अगं मी आईला सुद्धा सांगितलेले आहे बाबा जो मुलगा पसंत करतील तर त्याच्याशी मी लग्न करून मोकळी होईल. आणि हे पग आता हा विषय येथे संपला आले मी असं बोलून ईश्वरी धावतच आता निघून जाते. तेव्हा आता नम्रता ही स्वतःलाच म्हणते की विषय संपला की सुरू झाला म्हणून तिला हसू येते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नम्रता आणि सुप्रिया हे सगळेजणी तयार होऊन एकत्र बसलेले असतात. तेव्हा आता ईशू म्हणते की हे पग आत्या चला आता मी तुम्हाला कालचं माझं किडनॅपिंगचं आहे तर ते सांगून तर झाले आणि हे बघा मीच मला किडनॅप केलं असं तुम्ही माझ्यावर तुटून पडला होतात. त्यात म्हणजे एक गोष्ट सांगूनच राहायची गेली. तेव्हा लगेच आता जयात ते विचारते की अगं आता काय. आणि तेवढ्यात मात्र लगेच संस्थेतून वल्लरीने पाठवलेली दोन माणसं येतात आणि म्हणतात की जयश्री देसाई हे बघा आम्ही पतसंस्थेतून आलेला आहोत, तुमचं काही कर्ज आहे तर ते अजून पेंडिंग आहे त्यामुळे या घरावर आम्ही जप्ती आणतोय. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा एक धक्का बसतो. तेव्हा आता सर्वजणी उठून त्या दोन माणसाजवळ येतात. तर जयात त्या लोकांना म्हणते हे बघा हो आम्ही पैसे वगैरे सगळं काही व्यवस्थित भरतो परंतु तरी सुद्धा तुम्ही सारखं असं मागे का लागलात आमच्या, कारण मागे सुद्धा तुम्ही आम्हाला धमकावले होते आणि हे जेव्हा मी पतपेढीत आले होते तेव्हा तर मी तुमच्याशी बोलले होते. तेव्हा आता त्यातील एक माणूस म्हणतो की हे बघा मॅडम आमचे काही नियम असतात. तेव्हा लगेच आता ईश्वरी पुढे येते आणि म्हणते हो करा तुमचे तर नियम असतातच परंतु आम्हाला तर असं वाटतं की तुमच्या पतपेढीतील जे काही नियम आहे तर ते तुम्हालाच मालूम नाही असे आम्हाला वाटते. तेव्हा ते दोघे आता एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. 1,60,000 रुपयांसाठी अशी कशी तुम्ही जप्ती आणू शकता. तेव्हा त्यातील दुसरा माणूस म्हणतो की मॅडम हे बघा नियम तर तुम्हाला माहिती नाही आणि जर पैसे वेळेवर भरले नाही तर 10,000 रुपयांसाठी सुद्धा आम्ही तुमच्यावर जप्ती आणू शकतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो परंतु पैसे जर वेळेत भरले नाही तरच तुम्ही हे सर्व करू शकतात ना. जेव्हापासून तुम्ही आम्हाला नोटीस पाठवली तेव्हापासून रेग्युलरली आम्ही हे पैसे भरतोय तर तुम्ही आमच्या पावत्या बघू शकतात. आणि आता ईश्वरी आत्याला पावत्या आणायला सांगते आणि हे बघा ईश्वरी त्यांना म्हणते की उरलेले जर पैशाचं तुम्ही बोलत असाल तर त्या पैशासाठी अजून काही मुदत आहे. आणि तेवढ्यात पावत्या आत्या घेऊन येते आणि ईश्वरीच्या हातात देते. ईश्वरी त्या लोकांना त्या पावत्या दाखवते. तेव्हा लगेच आता ते लोक एकमेकांकडे बघत असतात, थोडेसे कावरे होतात. तर लगेच ईशू म्हणते की जर तुम्ही म्हणत असाल तर उरलेले पैसे सुद्धा आता आम्ही भरू शकतो. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणतो की भरू शकतात ना, इतके दिवस तुम्ही ते पैसे का भरले नाहीत. जयात ते म्हणते की पैसे आम्ही आतापर्यंत इतके भरले मग हे पैसे राहिलेले का मी भरणार नाही वर. तेव्हा आता ईश्वरी त्यांना थांबा असं म्हणून आतमध्ये जाते. तेव्हा आता सुप्रिया लगेच जयात्याला विचारते की जयात्या अगं ते ह्या असं जप्ती वगैरे काय हे आणि तुम्ही तर त्या संस्थेतील साहेबांना जाऊन भेटल्या होत्या. आणि तेवढ्यात ईश्वरी काही पैसे घेऊन येते आणि त्या लोकांना पैसे दाखवते आणि हे बघा हे पैसेच आहेत ना. आणि जयात्याला म्हणते की तू आत्ताच्या आता पतपेढीमध्ये जा आणि हे पैसे देते भर आणि तेथून लिहून आण की आमचं लोन संपलेलं आहे म्हणून. ईश्वरी त्या दोन माणसाला म्हणते की पडली का तुमच्या कलेजे में थंडक आणि हे बघा आम्ही तुमचे पैसे नाही बुडवणार आणि जर पैसे भरले गेले नाही तर मग परत येथे येऊ शकता. आणि हात जोडून म्हणते की या आता. तेव्हा ते दोन्ही माणसं कावरे होतात. तर ईश्वरी त्यांना म्हणते की जातात ना.
आणि शेवटी ते दोघेही तिथून निघून जातात। त्यानंतर सुप्रिया ईश्वरीला विचारते की अगं पण इतके पैसे, तर ईशू म्हणते की अगं आई, काल आपल्या सगळ्या मिठाईचं पेमेंट आहे तर ते आकाश सरांनी करून सुद्धा टाकलेले आहे। त्यावर आता सुप्रिया म्हणते की अगं पण ईशू तू काल काहीच बोलली नाही। तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की अगं काल मिठाईची ऑर्डर पूर्ण झाली, अर्णव सरांनी मला ट्रॉफी वगैरे दिली आणि त्यानंतर हे सर्व सांगायचं मी विसरूनच गेले। तेव्हा जयत्या म्हणते की बघितलंस का सुप्रिया, म्हणूनच मी काय म्हणत असते की ही वेंदळी आहे एक नंबरची। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आत्या, जयत्या आत्या म्हणून तिला मिठीमध्ये घेते आणि त्यानंतर मात्र जयत्या खुशून म्हणते की सुप्रिया हे बघ दादानंतर आता ह्या दोन भाच्याच माझा आधार आहे। तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की आत्या मुली म्हणायचं, तर जयत्या म्हणते की हो ग बाई। आणि ईश्वरी आता आत्याला ते पैसे घेऊन पत संस्थेमध्ये जायला सांगते आणि तेथून ते पैसे भरून यायला सांगते। जयत्या ईश्वरीचे आभार मानून कौतुक करते की खरंच तू खूप मोठ्या संकटातून शेवटी मला वाचवलंच। तेव्हा आता सुप्रिया नम्रताला म्हणते की तू सुद्धा आत्याच्या सोबत जा। तेव्हा आता ते दोघी निघून गेल्यानंतर आता सुप्रिया ईशूला मिठीत घेते, तिला मस्त अशी पाठीत अगदी शाबासकी देते आणि तिचं कौतुक करते। त्यानंतर मात्र आता इकडे राजशिर्केंच्या घरामध्ये आता अर्णव हा आरशासमोर उभा राहतो आणि तयार होत असतो। तेव्हा आरशासमोर उभं राहिल्यानंतर त्याला नेमकं ईश्वरीची आठवण होते आणि जे काही गुंडांच्या तावडीतून त्याने ईश्वरीला वाचवले, त्यानंतर ईश्वरी जे काही बोललेली आहे तर ते सर्व त्याला अगदी समोर आता त्याच्या चेहऱ्यासमोर त्याला आठवत असते। म्हणून त्यानंतर त्याला जो काही प्रकार घडलेला आहे ईश्वरी सोबतचा तो सर्व काही आठवतो आणि त्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वरी दिसते। तेव्हा तो इकडे तिकडे शोधतो आणि मिस इंदोर म्हणून स्वतःशीच हसतो आणि तेवढ्यात मागे वळून बघतो तर त्याचा जो काही आता हा प्रतिरूप आहे तर दुसरं मन त्याला म्हणतं की हॅलो मिस्टर एयासा। तेव्हा अर्णव त्याला म्हणतो की अरे तू आणि काय चाललंय तुझं। तेव्हा लगेच आता त्याचं दुसरं मन त्याला आरशात अगदी मगून सांगत असतं की हे बघ अरे, कधीही कुणावर तू अगदी इम्प्रेस न होणारा ASR आज एका मुलीवर इतका इम्प्रेस झालाय, सारखं तू तिचा विचार करतोय। इनफॅक्ट म्हणजे असं म्हणायचं तर तू प्रेमात पडला आणि फ्रँकली खरंच वाटलं नव्हतं, मला सुद्धा वाटलं नव्हतं आणि मिस इंदूर आहेस तशी, म्हणून तो आता आपल्या दुसऱ्या मनाला ते उत्तर देत असतो। तेव्हा त्याचं आरशातील मन त्याला विचारते की अरे कसं। तेव्हा लगेच आता हा अर्णव सांगायला सुरुवात करतो की हे बघ ऍक्च्युली हिचा हा सगळं काही गडबड गोंधळ आणि बडबडी माट सगळ्या मागे एक खूप गोड आणि खरंच अगदी हसरी मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत सगळ्यात बेस्ट क्वालिटी काय आहे ते सांगू। त्याच्यातील खास एक गोष्ट म्हणजे माणसाकडे ती माणूस म्हणून बघते, कोण किती रिच आहे आणि कुणाचं काय स्टेटस आहे याच्याशी तिला काही घेणे देणे नाही आणि ऍक्च्युली तिला कोणीही इम्प्रेस नाही करू शकत। जर तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तरच तिच्या लाईफ मध्ये तुम्हाला जागा असेल। मी कधी चुकलो तर मला ते काही अगदी तोंडावर सांगण्याचं जे काही करेज आहे तर ते फक्त आणि फक्त मिस इंदोरकडे आहे, कारण ती आता मला माहिती आहे की ती खरी आहे। मनात एक मात्र चेहऱ्यावर वेगळं असे तिचे नाही आणि जी काही ती मेहनत करते तिची मेहनत अगदी हार्ड वर्क असते आणि इतकी छान मेहनत तर आहे ती आमची। परंतु हे बघ शॉर्टकट वापरून तिला श्रीमंत नाही व्हायचं आणि कधीही आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये अशी मुलगी आली नव्हती आणि मी बघितली सुद्धा नव्हती। तेव्हा लगेच त्याचं हे सगळं काही बोलणं ऐकून त्याचे दुसरे मन त्याला सांगते की अरे मग तू वाट कसली बघतोय, अरे लगेच जा, उशीर करू नकोस आणि तिला प्रपोज कर। तेव्हा आता अर्णव म्हणतो की खरंच म्हणजे नक्की। तेव्हा त्याचं दुसरं मन त्याला सांगते की हो नक्की। तेव्हा आता अर्णव खूप विचार करतो आणि परत म्हणतो की नाही मी तिला नाही सांगू शकत। तेव्हा आता त्याचं ते मन त्याला विचारते की का सांगू शकत नाही तू। तेव्हा अर्णव थोडासा नाराज होतो आणि तो आपल्या मनाला सांगतो की हे बघ जेव्हा मी ज्यांच्यावर खरं प्रेम करतो तेव्हा ते आपल्या आयुष्यातून निघून जातात, कारण माझी हिस्ट्रीच तशी आहे आणि कदाचित मी मिस इंदोरला हे सगळं काही सांगितलं तर ती सुद्धा मला सोडून जाईल म्हणून आणि ते सर्व मी नाही सहन करू शकणार। ही माझ्यावर प्रेम कशावरून असेल हे। तेव्हा त्याचं मन त्याला विचारते की समजा तिचे तुझ्यावर जर प्रेम असेल तर मग काय करणार, मग तुझ्यासारखा विचार करून जर गप्प बसणार असेल तर मग। तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोरच्या बाबतीत मला कुठलीही रिस्क नाही घ्यायची, ती जर माझ्या आसपास नसेल तर नाही आणि जर हे सर्व मी नाही एक्सप्रेस केलं तर मग नक्की माझ्या मनातील प्रेम कमी नाही होणार आणि जर तिच्या मनात जर काही असेल तर ते मला कळेलच, ते लपून नाही राहणार। तिच्याकडून जरी मला हिट मिळाली तर माझ्या मनात जे काही आहे ते सगळं मी तिला सांगून टाकेन, माझं तुझ्यावर प्रेम आहे। तेव्हा मात्र अर्णवचे दुसरे मन खुश होऊन त्याला म्हणते की हो ऑल राईट आणि लगेच आता त्याचं दुसरं मन तेथून निघून जाते।
त्यानंतर मात्र सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते की अगं आमच्या 2 मुली काही मुलांपेक्षा कमी नाही आणि इशू आज ते तू सिद्ध करून दाखवलंस. तर इशू खुश होत. सुप्रिया म्हणत असते की अगं इतक्या मोठ्या जबाबदारी घेण्या इतकी तू कधी मोठी झाली खरंच मला कळलं सुद्धा नाही. त्यावर आता ईश्वरी म्हणते की आई इतकं मोठं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर आता असं वाटतं पुढे काय खरंच आता असं खालीपणा असल्यासारखं होतंय. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अगं तसं तर होणारच कारण तुला आता कामाची सवय झालेली आहे आणि काम नसल्यावर ज्यांना करमत नाही अशीच माणसं आयुष्यामध्ये खूप काही करून जातात. त्यावर आता इशू म्हणते की आई अगं बाद झालं इतकी तारीफ करू नकोस नाहीतर मी बिघडून जाईल आणि हे बघ एवढं मात्र काही मी केलेलं नाही. तेव्हा मात्र आता सुप्रिया म्हणते की बरं चल आता मी भाजीला फोडणी देते तोपर्यंत तुझे झाल्यानंतर तू ये बरं. आणि ह्या पावसाचं खरंच काही खरं नाही सकाळपासून तो तर काही थांबायला नाहीच तयार. तेव्हा ईश्वरी तेथे पीठ मळत असते आणि तेवढ्यात आता दरवाजा वाजतो. तर ईश्वरी आवाज देते की आई मी बघते. तेव्हा ईश्वरी दरवाजा उघडते तर तो काय अर्णव असतो. आता दोघे एकमेकांकडे बघतात तर ईश्वरी विचारते की सर तुम्ही का. तर अर्णव म्हणतो की मिस तुझ्याकडे एक काम होतं. तर ईश्वरी खुशून विचारते की सर आज काय नवीन ऑर्डर नवीन चॅलेंज काय घेऊन आलात सर. आणि तेवढे सुप्रिया बाहेर येते. तर सुप्रिया म्हणते की इशू अगं तू अर्णवला दारात का उभं केलंस. आणि अगदी प्रेमाने आता ही सुप्रिया अर्णवला आत बोलावते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी तर हेच विचारत होतो की आतमध्ये येऊ का. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय हो तुम्ही पण बाहेरच इतका वेळ बोलत थांबलात. अहो सर या ना आतमध्ये या. आता अर्णव आत येतो आणि तो आता इशूचा मोबाईल तिथे ठेवलेला असतो तो त्यावर बसणार. तर इशू जोरात ओरडते की सर. तेव्हा अर्णव खूपच घाबरतो. इशू घाईने मोबाईल उचलते आणि म्हणते की सर मोबाईलवर तुम्ही बसणार होतात. तेव्हा लगेच आता ईश्वरी आपले जे काही आता पीठ मळत असताना जे हात आहे तिचे भरलेले त्या हातानेच ती आता अर्णवचा हात धरते. अर्णवचा सगळा काही शर्ट खराब होतो. तर ईश्वरी आता थोडीशी गडबडून जाते आणि ती म्हणते की हे बघा सर मी साफ करून देते परंतु दोन्ही हात मात्र भरलेले असतात आणि तिच्या लक्षात येत नाही. तेव्हा ती दोन्ही हाताने जेव्हा ते ब्लेझर साफ करायला जाते परंतु आता तो आणखीनच खराब होतो. सुप्रिया तर डोक्याला हात लावून घेते आणि परत आता ईश्वरीच्या लक्षात येते आणि परत ती सॉरी करत असते. अर्णव म्हणतो की इट्स ओके ऑल राईट. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की इशू अगोदर हात धुवून ये आणि अर्णवला पाणी आणून दे. ईश्वरी ते हात दाखवते आणि अर्णवला म्हणते की मी आलेच. सुप्रिया पुढे येते आणि अर्णवला म्हणते की तो ब्लेझर दे मी स्लॅप करून आणते. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की नाही काकू इट्स ओके मी करतो हे सगळं. तर लगेच सुप्रिया म्हणते की अरे त्यात काय इतकं अरे मी आणते पटकन साफ करू. सुप्रिया म्हणते की तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा तोपर्यंत मी आलेच. म्हणून ती अर्णवचा कोट घेऊन आता आतमध्ये जाते. तेव्हा अर्णव आता विचार करतो की काय करू मी बोलू का आणि नक्की मी बोलू शकेल ना आणि जरी बोललो तेव्हा तर जर बोललो तर ती काय बोलेल. आणि तेवढ्यात ईश्वरी अर्णवला पाणी आणून देते. अर्णव पाणी घेतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघून हसते. तेव्हा ईश्वरी बघता बघता विचारते की सर काय झाले. तुमच्याकडे बघता बघता मला असे वाटते की नक्की आज काहीतरी हालचाल आहे म्हणून परंतु आज मात्र असे अचानक तुम्ही कसे आलात हे तुम्ही नाही सांगितलंय. तेव्हा आता अर्णव गोंधळून जातो आणि म्हणतो की हो सांगतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की एक तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. तेव्हा आता ईश्वरीला नम्रताचं बोलणं आठवते की अर्णव सरांनी तुला इतकी मोठी ऑर्डर दिली गुंडांशी लढून ते तुला अगदी त्यांनी तुला वाचवलं हे सगळं काही तुला वेगळं आणि स्पेशल नाही वाटत का असं अर्णवने विचारल्यानंतर तिला आठवण होतं आणि ईश्वरी बघतच असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला विचारतो की मिठाईवर पेट्रोल टाकताना कुणी बघितलं का. तर ईश्वरी म्हणते की नाही सर. अर्णव म्हणतो की हे सगळं कनेक्टेड आहे हे कोणी केलं हे शोधून काढावंच लागेल. आता अर्णवने रस्त्यावरचे आणि सगळे काही सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी सांगून जो टेम्पो ड्रायव्हर आहे त्याचा शोध घेण्यासाठी सांगितलेले असते. त्यानंतर मात्र ईश्वरी नम्रताला म्हणत असते की हे बघ आपण काही दिवसांनी इंदोरला जाणार आहोत त्यासाठी मला थँक्स म्हणायचं आणि नक्की काहीतरी द्यायचं आहे. तर आता लगेच नम्रता विचारते की अगं पण कुणाला. तेव्हा ईश्वरी अर्णव सरांना असे म्हणते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.